प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी. प्रियांनो, जीवनामध्ये ज्या पण घटना होतात त्यामागे देवाचा उद्देश आणि आशय असतो. आज जी घटना मी तुमच्याकडून ऐकली याच्या मागं पण देवाचं कदाचित गौरव असेल. पाहूया एक वचन आपण त्याच्यासाठी. योहान शुभवर्तमान 11वा अध्याय 4थं वचन. ते ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ, म्हणजे याच्या योगे देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे यासाठी आहे. असं पण असू शकतं प्रियांनो, कारण जी पण घटना होते त्या घटनेमागं देव बाप्पाचं कार्य असतं. जर त्या तरुण भावाचं सर्व वागणं, उठणं, बसणं सर्व काही जर प्रभूच्या विश्वासणाऱ्या प्रियजनांबरोबर होतं तर देवबाप या गोष्टीची जरूर आठवण करण. म्हणून आपण भक्तीत जाण्या अगोदर देवबाप्पाची प्रार्थना करूया आणि मग आपण आपल्या पुढच्या विधीला सुरुवात करूया. प्रयत्न प्रार्थना करा. पण प्रार्थना करू. धन्यवाद 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 राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्त, ईश्वराजा बाप्पा, तरी तुझी भक्ती होणार आहे बाप्पा. ती तू आशीर्वादित कर. हो प्रभू येशू ख्रिस्ता, तू जाणून आहेस प्रभू. हो प्रभू ख्रिस्ता, आज ज्या अक्षराचं दुखणं बाप्पा ते तू जाणून आहेस बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, मृत लाजराला बाप्पा तू बरं केलं होतं. तू सर्व सामर्थ्यवान देव आहेस बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, आमचा विश्वास आहे बाप्पा. आमच्या विश्वासाद्वारे तू आरोग्य दे ईश्वराजा, आणि होले तुझ्याच नावाचा गौरव. हो प्रभू ख्रिस्ता बाप्पा, तू सर्व परिस्थिती जाणून आहेस. तिथं बसले प्रत्येकावर तुझा आशीर्वाद स्वीकारते ईश्वराच्या बाप्पा. बाप्पा तू म्हणतो जिथे दोघी किंवा तिघे तेथे मी उपस्थित आहे बाप्पा. आज आम्ही तुझी स्तुती, आराधना बाप्पा, जी भक्ती घेणार आहोत बाप्पा, ती तू आशीर्वादित कर. वचन सांगत असताना पाळसाहेबांच्या मुखाद्वारे तू बोल ईश्वराजा. तुझ्या आत्म्याचा अनुग्रह आज होऊ दे बाप्पा, आणि बोले तुझ्याच नावाचं बोल. ही तुझी प्रार्थना तारण्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोडन पेठ सांगली म्हणून प्रत्येक. आमेन. त्याच विषयाला आपण कंटिन्यू ठेवू. प्रियांनो, देव बाप्पाने बायबलमध्ये जे आता वचन आपण वाचलं, योहान 11वा अध्याय 4थं वचन, हे वचन ठेवण्यामागं देव बाप्पाला आपलं गौरव प्रगट करण्याची आशा आणि इच्छा होती. म्हणून तिथं शब्द तसा देव बाप्पाने वापरला की हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी आहे. जरी तरुण भाऊ पूर्णपणे मुखाने त्या भावाने कबुली जरी दिलेली नव्हती, पण संगती आणि वागणं आणि उठणं बसणं जर प्रभूच्या प्रियजनांबरोबर होतं तर देव बाप्पाने प्रत्येक गोष्टीचं परीक्षण त्या भावाचं केलेलं आहे. आणि देवबाप निश्चितच त्या भावाला त्या ठिकाणी सहाय्यता करील असा आपण विश्वास धरूया. म्हणून बायबलमध्ये एक शब्द अजून सांगितलेला आहे, पाहूया आपण. तोच अध्याय 11वा अध्याय आणि 40वं वचन. येशूने तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. आज आपणही विश्वास ठेवूया की जरी तो भाऊ आज ज्या पण परिस्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये आहे, पण या वचनाप्रमाणे आम्ही जर विश्वासाने त्या भावाकरता प्रभूकडे मध्यस्थी करत आहोत, त्याच्या नावाने जर आपण आज या ठिकाणी वचनातून थोडं बहुत पाहत आहोत, तर देवबाप निश्चित त्या ठिकाणी त्या भावाचा बिछाना बदलेल असा आपण विश्वास ठेवूया. 42 स्तोत्रामध्ये सांगितलेलं आहे की आमचा प्रभू बिछाना बदलणारा देव आहे. काढूया आपण ते एक वचन बघूया. स्तोत्र 42 वचन नंबर दाखवतो मी.
42 स्तोत्रामध्ये शब्द दिलेला आहे की तो बिछाना बदली करतो, अशा तऱ्हेचा शब्द या स्तोत्रामध्ये आहे. 42 मध्येच लिहिलेला आहे. कधी कधी काय होतं, बोलत असताना पवित्र आत्मा आपले लिंक तुटू नये म्हणून कधी कधी वचनाचा रेफरन्स सेवकाला दाखवित नाही, पण या स्तोत्रामध्ये सांगितलं की तो आजाऱ्यांचा बिछाना बदलणारा आहे. आपण विश्वास ठेवूया की त्या भावावर देव बाप दया आणि कृपा निश्चित आज करेल. हे बघा, एवढं मोठं या ठिकाणी अशा प्रकारचं आल्याबरोबर तुम्ही सांगितलं, देवबाप मला रोखू शकत नव्हता का? मला भलं काय नव्हतं माहिती, हरकत नाही, पण देवबाप्पाला तर माहित होतं ना. हं? देवबाप्पाला जर हे माहित होतं आणि माहित असूनही देवबाप्पाने जर मला या ठिकाणी येण्यास सहाय्यता केली, तर निश्चित त्या भावाच्या मध्यस्थीसाठीच देवबाप्पाने मला या ठिकाणी पाठवलेलं आहे. म्हणून त्या भावाला देवबाप निश्चित आरोग्य देईल असा आपण विश्वास ठेवूया. देवबाप्पाने त्या भावाचा बिछाना बदली करावा असे आपण देवबाप्पाकडे आत्म्याने आणि खरेपणाने प्रार्थना करूया. आणखी एक वचन आपण 41 अध्यायामध्ये वचन 41 मध्ये केव्हाच बाळा. स्तोत्र संहिता 41:3. अच्छा, तो रोगाने अंथरुणास खिळला असता परमेश्वर त्याला सांभाळी. तो रोगी असता तू त्यांचे अंथरुण बदलतोस. बघा आमेन. देवबाप, माझा हात थोडा चुकला. या वचनाप्रमाणे आपण विश्वास ठेवूया की अक्षय या तरुण भावावर देवबाप निश्चित दया करेल. होय, देवबाप त्या भावाला जरूर स्पर्श करेल, कारण श्वासाची दोरी काढून घेणं हे प्रभू शिवाय कोणाच्या हातात नाहीये. जर त्या भावाची श्वासाची दोरी आतापर्यंत देवबाप्पाने जर काढून घेतलेली नाही, तर देवबाप्पाचं निश्चित त्यातून गौरव होण्याची देवबाप्पाची इच्छा आहे. म्हणून आपण पहिलं वचन पाहिलं योहान 11:4 मध्ये की हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी आहे. देवबाप निश्चित त्या तरुण भावाला आरोग्य देईल. आपल्याला फक्त मध्यस्थी करण्याचा अधिकार देवबाप्पाने दिलेला आहे आणि वचनात आम्हाला देवबाप्पाने फुल अधिकाराने बोललेला पण आहे. कुठं बोललेला आहे बघूया जरा वचनातून. मत्तेकृत शुभवर्तमान 7वा अध्याय 7वं वचन. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजेच तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुम्हाला उघडले जाईल. आणखी एक वचन बघूया. मार्कृत शुभवर्तमान 11वा अध्याय 24वं वचन. या वचनाप्रमाणे आपण विश्वास ठेवूया प्रियांनो. यास्तव मी तुम्हाला सांगतो, जे काही तुम्ही प्रार्थना करून मागाल ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हास प्राप्त होईल. अशा विश्वासाने आपण देवबाप्पाकडे प्रार्थना करूया प्रियांनो की त्या तरुण भावाला देवबाप्पाने आरोग्याच्या अधीनच करावं. त्या तरुण भावाच्या पोटामध्ये जी पण इन्फेक्शन आहे त्या इन्फेक्शनला देवबाप्पाने स्पर्शच करावा आणि त्या इन्फेक्शनाला त्या तरुण भावाच्या शरीरातून देवबाप्पाने काढूनच टाकावा. कारण आपण विश्वासाने जर प्रार्थनेमध्ये या गोष्टीला मागू आणि तसा विश्वास आपल्या अंतःकरणात आपण जर धरू, तर देवबाप्पाने तिथं आम्हाला आश्वासनाचा शब्द दिलाय की जसा तुमचा विश्वास आहे त्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला दिलं जाणार आहे. आपण अक्षय या तरुण भावाला देवबाप्पाने आरोग्य द्यावं, बरं करावं, त्याला आरोग्याच्या अधीन करावं, यासाठी आपण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवणार आहोत. आणि जे काही वचन आपण आज वाचले पाहिले, या वचनाप्रमाणेच देवबाप्पाने आज अक्षय या बाळावर आपली करुणा आणि दया करावी अशी आपण मध्यस्थीची याचना या समयाला करूया. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून विचारातून देवबाप तुम्हाला आणि मला आशीर्वाद देऊ. आमेन. डोळे बंद करा. काही सेकंद आपण शांत राहू.
मग आपण प्रार्थना करणार आहोत. प्रार्थना करूया. स्वर्गीय बापा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो. मान, महिमा, गौरव, सन्मान, स्तुती तुला देतो माझ्या बापा. स्वर्गीच्या देवा, तुला सर्व गोष्टीची माहिती होती, तुला सर्व माहीत होतं माझ्या बापा, पण तू आपल्या सेवकाला हे कळवलं नाही. होय माझ्या बापा, तुझ्या सेवकाला जर तू कळवलं असतं माझ्या बापा, जी घटना मी या ठिकाणी ऐकलेली आहे, तर कदाचित माझं मन विचलित झालं असतं, खिन्न झालं असतं, किंवा माझ्या मनावर दडपण किंवा जड झाल्यासारखं मला अनुभव आला असता. म्हणून तू मला कोणत्याही गोष्टीची माहिती न देता या परिवारापर्यंत तू आणलेला आहे, यासाठी या अक्षय या तरुण भावासाठी या ठिकाणातून प्रार्थना व्हावी, त्या भावासाठी मध्यस्थी केली जावी. होय माझ्या बापा, मी आज सेवक दास या नात्याने तुझ्याकडे विनंती आणि प्रार्थना करतो माझ्या बापा. होय माझ्या बापा, तो तरुण भाऊ अक्षय हा दवाखान्यामध्ये कोणत्या अवस्थेमध्ये आहे हे तुला चांगल्या प्रकारे माहिती आहे माझ्या बापा. परंतु स्वर्गीच्या देवा, त्या तरुण भावाने आपल्या भावी जीवनामध्ये जे काही वर्तन केलेलं आहे, जे काही वागणं केलेलं आहे, ते सर्व प्रकारे ख्रिस्ती मानवणाऱ्या विश्वासणाऱ्यांबरोबरच त्या तरुण भावाने आपलं भावी जीवन, जे काही त्यांना जगण्याची संधी तू दिली, तिथपर्यंत त्या भावाने विश्वासाने आणि खात्रीने विश्वासणाऱ्यांबरोबर त्याने आपला समय जो व्यतीत केला माझ्या बापा. मग तो कशा प्रकारे केला, कोणत्या कारणासाठी केला, किती वेळ केला, हे जरी प्रभू मला माहिती नसलं, पण स्वर्गीच्या देवा तू तर पाहिलं आहे. आणि आता आमच्या बहिणीने त्या भावाविषयी जे काही थोडक्यामध्ये सांगितलं माझ्या बापा, इतका विश्वासू आणि इतका इमानदार आणि इतका नम्र तो तरुण मुलगा होता. होय माझ्या बापा, त्या तरुण अक्षय भावावर तुझी दया तू करावी माझ्या बापा. प्रभू, आम्ही सर्वजण विश्वासाने त्या तरुण भावासाठी तुझ्याकडे मध्यस्थी याचना करतो माझ्या बापा. आणि आजची भक्ती विशेष करून त्या भावाच्या गौरवासाठी आणि त्या भावाला आरोग्य प्राप्त व्हावं यासाठी स्वर्गीच्या देवा, जे काही तुझ्या दासाच्या मुखातून, वचनातून, विचारातून तू बोललेला आहे, त्या शब्दाप्रमाणे स्वर्गीच्या देवा तू आज कार्य करावं माझ्या बापा. आणि स्वर्गीच्या देवा, याच समयाला आम्हाला गुड न्यूज ऐकायला मिळावी की त्या भावाला तू आरोग्य दिलेलं आहे, तो भाव आरोग्याच्या स्वाधीन तू केलेला आहे. होय माझ्या बापा, त्या भावाच्या शरीरातल्या सर्व काही प्रतिक्रिया जशा पूर्ववत होत्या, तशा सर्व काही प्रतिक्रिया शरीराच्या तू पूर्ववत केल्या माझ्या बापा. असं आम्हाला गुड न्यूजच्या द्वारे स्वर्गीच्या बापा तू ऐकायला दे माझ्या बापा. कारण जिथे एकाग्रतेने दोघे किंवा तिघे प्रार्थना करतात, त्या प्रार्थनेला तू ऐकल्याशिवाय राहत नाही माझ्या बापा. त्या प्रार्थनेला तू ओलांडून पुढं जात नाही माझ्या बापा. त्या प्रार्थनेचं तू उत्तर देणारा देव आहे, असं आम्हाला वचनातून तू सांगितलेलं आहे. प्रभू, आम्ही विश्वास ठेवतो की अक्षय या तरुण भावाला तू आरोग्य दिलं आहे. तो तरुण भाऊ आरोग्याच्या स्वाधीन तू केलेला आहे माझ्या बापा. त्या भावावर तू दया केलेली आहे माझ्या बापा, असा आम्ही पूर्ण विश्वास ठेवतो माझ्या बापा. प्रभू, आमच्या मनामध्ये कुठल्याही शंकेला आम्ही जागा देत नाही माझ्या बापा, कारण आरोग्य देणं तुझ्या हातात आहे माझ्या बापा. होय माझ्या बापा, ज्या देवाजवळ सर्व काही करण्याचा अधिकार आहे, त्या देवाकडे आम्ही मध्यस्थी याचना प्रार्थना करत आहोत की अक्षय या तरुण भावाला तू आरोग्य द्यावं माझ्या बापा. त्याच्यावर तू दया करावी, कृपा करावी. होय माझ्या बापा, जे पण त्या तरुण भावाच्या शरीरामध्ये
जे काही इन्फेक्शन आहे, जे काय आहे माझ्या बापाचे आम्हाला माहिती नाही, आम्हाला कळत नाही, पण स्वर्गीच्या देवा तो आपल्या सामर्थ्यशाली हाताचा स्पर्श अक्षय या तरुण भावाला कर माझ्या बापा, आणि आरोग्य दे माझ्या बापा, अशी मी तुला प्रार्थना करतो. प्रभू, आम्ही विश्वासाने सर्व जेवढे प्रियजन या ठिकाणी आहेत, आम्ही विश्वासाने अक्षय या तरुण भावाला तू आरोग्य द्यावं यासाठी तुझ्याकडे याचना प्रार्थना करत आहोत. आणि आमचा विश्वास आहे माझ्या बापा की अक्षय या तरुण भावाला तू आरोग्याच्या स्वाधीन केलेला आहे, त्या भावावर तू दया केलेली आहे, त्या भावाला तू खरोखर माझ्या बापा एक संधी, होय माझ्या बापा एक संधी त्या भावाला तू देत आहे असा मी विश्वास ठेवतो माझ्या बापा. होय माझ्या बापा, आम्हाला केवळ मागण्याचा अधिकार दिलेला आहे, आणि त्या मागण्यामध्ये तू सांगितलेलं आहे की तुम्ही जे मागत आहात ते तुम्हाला मिळालं आहे. होय माझ्या बापा, आम्ही मागत आहोत, आमच्यासाठी काही मागत नाही माझ्या बापा. त्या तरुण अक्षय या भावासाठी आम्ही तुझ्याकडे याचना प्रार्थना करत आहोत. ते त्या भावाला तू आरोग्य दे माझ्या बापा, बरं कर माझ्या बापा. ज्या पण परिस्थितीमध्ये तो भाऊ या समयाला दवाखान्यात आहे माझ्या बापा, त्याचा बिछाना तू पूर्णपणे बदलून टाक माझ्या बापा. आरोग्य दे त्या भावाला माझ्या बापा, ही विनंती करतो. सेवक दास या नात्याने मी मध्यस्थीची याचना माझ्या बापा मी तुला करत आहे. माझा विश्वास आहे माझ्या बापा की आम्ही अक्षय या तरुण भावासाठी जी मध्यस्थीची प्रार्थना तुझ्याकडे करत आहोत, ती प्रार्थना तू ऐकत आहे, आणि त्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला तू होय या शब्दाने दिलेलं आहे असा मी विश्वास ठेवतो माझ्या बापा. मान सन्मान गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्यता असणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. जसे मी आमच्या डोळ्यांसमोर सोडले आहे, तसेच आमची डोळे आम्हाला सोड. आणि आम्हाला परीक्षेत नको नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम.